पावसाळ्यात बऱ्याचदा रोपांची उगवण छान होते, आपल्यालाही बरं वाटतं. पण काही दिवसातच रोप कोलमडण्याच्या घटना घडतात. असं तुमच्या सोबत किंवा तुमच्या मित्र किंवा नातेवाईकांसोबत झालंय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. अनेकांना वाटतं जास्त पावसामुळे रोपं पडली, पण प्रत्यक्षात हा रोप कोलमडणे म्हणजेच डॅम्पिंग ऑफ नावाचा बुरशीजन्य रोग असतो. त्यामुळं त्यावर योग्य वेळीच उपाय केले नाहीत तर संपूर्ण रोपवाटिका किंवा पीकच नष्ट होऊ शकतं. मग हा रोग का होतो, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यावर उपाय काय, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हा रोग इतका महत्वाचा का आहे बरं? कारण हा आपल्याकडे पिकवल्या जाणाऱ्या मुख्य भाज्या जसं टोमॅटो, मिरची, कांदा, वांगी, कोबी, भेंडी, पालेभाज्या आणि इतर फळभाज्या अशा जवळपास सर्व पालेभाज्या पिकांमध्ये आढळतो. या रोगाचं मुख्य कारण म्हणजे जमिनीतील जास्त ओलावा, पाण्याचा निचरा न होणं, सततचं ढगाळ आणि दमट वातावरण. अशा परिस्थितीत पिथियम नावाची बुरशी वेगानं वाढते. यासोबत रोपं जरी खूप दाट लावली तरी हा रोग वाढतो. मग रोप कोलमडल्यावरच उपाय करायचा का? तर नाही. रोगाची आपण सुरुवातीची लक्षणं पाहूनही तो ओळखू शकतो. काही वेळा बियाणं पेरल्यानंतर ते जमिनीतच कुजतं आणि उगवतच नाही. त्यामुळं उगवण कमी झाल्याचं दिसतं. याला सहसा उगवणपूर्व डॅम्पिंग ऑफ म्हणतात. आणि जर हा रोग उगवणीनंतर आला तर रोपाच्या जमिनीलगतचं खोड मऊ आणि पाणीदार होतं. त्यावर तपकिरी किंवा काळे डाग दिसू लागतात. त्यानंतर रोप बुडाशी कापल्यासारखं अचानक खाली पडतं आणि काही दिवसात वाळून मरतं. अनेकदा मृत रोपांवर पांढऱ्या किंवा राखाडी रंगाची बुरशीही दिसते. हा रोग प्रामुख्यानं पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांच्या काळात जास्त आढळतो आणि एकाच ठिकाणी अनेक रोपं पडलेली दिसतात. आता तुम्ही म्हणाल, रोग तर फारच हानिकारक आहे, यावर उपाय काय करायचा? तर रोपांवर सुरुवातीची लक्षणं दिसताच ट्रायकोडर्मा सुडोमोनस या जैविक बुरशीनाशकाची आळवणी करायची. रोगाचा प्रादुर्भाव वाढला तर कार्बेंडाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेंडाझिम अधिक मँकोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर किंवा मेटॅलॅक्झिल 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून आळवणी करायची. पण हा रोग टाळण्यासाठी काही गोष्टी आधीपासूनच पाळणं गरजेचं आहे. रोपे तयार करताना कोकोपीट, शेणखत आणि निंबोळी अर्क निर्जंतुक असल्याची खात्री करायची आहे. पेरणीसाठी शक्यतो गादी वाफ्याचा वापर करायचा आहे, म्हणजे पाण्याचा निचरा चांगला होईल. बियाणं जास्त दाट पेरू नका. रोपांना पुरेशी हवा आणि सूर्यप्रकाश मिळणंही गरजेचं आहे. तसंच लागवडीपूर्वी वाफ्यात चांगलं कुजलेलं शेणखत, गांडूळ खत आणि त्यामध्ये 2 लिटर ट्रायकोडर्मा मिसळून वापरला तर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. लक्षात असू द्या, निर्जंतुक रोपवाटिका हीच आपल्या उत्पादनाची सुरुवात असते. त्यामुळं रोप कोलमडण्याची पहिली लक्षणं दिसतात, तातडीनं उपाय करा. त्यामुळं तुमची रोपं वाचतील आणि उत्पादनही चांगलं मिळेल. तुमच्या भाजीपाला पिकांमध्ये अशी समस्या आली आहे का? त्यावर तुम्ही कोणता उपाय केला? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.